मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 28 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये सायलीला कळणार आहे की प्रतिमा आत्याच्या गोळ्या ही प्रिया बदलत होती. ते तिला रविराज सांगणार आहेत की प्रियाच म्हणजे तन्वीच ही प्रतिमाला गोळ्या देत होती. त्यामुळे सायली आता हॉस्पिटलमध्ये प्रियाला जाब विचारायला जाणार आहे की तू प्रतिमा आत्याच्या गोळ्या का बदलल्यास. तर बघूयात आता प्रिया सायलीकडे काय उत्तर देते. तर कालच्या भागात शेवटी त्यांनी दाखवलं होतं की अर्जुन सायलीला तिच्या बालपणी आठवतायत का या बाबतीत काही प्रयत्न करतोय. तो मुद्दाम तिला सांगत असतो समोर खेळणाऱ्या छोट्या मुलांकडे बघून की बघ, आम्ही लहानपणी असंच खेळायचो. आणि पूर्णाजी आम्हाला म्हणायची की अभ्यास करा पोरांनो, धिंगाणा करू नका, नाहीतर तुम्हाला फटके देईल, आणि जर अभ्यास केला तर चॉकलेट देईल. सायली आता त्या छोट्या मुलांकडे बघत असते आणि तिला तिचा लहानपणीचा भूतकाळ आठवायला लागतो. अर्जुन म्हणत असतो, काय ग सायली, काय होतंय तुला. सायलीला खूप अनइझी होत असतं. सायलीला आता छोटी तन्वी म्हणजे ती स्वतः आठवतीये आणि बाजूला अर्जुन तिच्या घुटमळतोय. नेहमी नाही का तिला त्या सावल्या दिसतात, तसं तिला काहीतरी आठवतंय. आणि आता अर्जुन तिला विचारतोय, काय झालं तुला सायली, काय होतंय, काही त्रास होतोय का. आता सायलीच्या आठवणी अचानकच खूप दाट होत जातात. अर्जुन आता तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, काय ग अगं ए सायली, काही आठवतंय का तुला, काय होतंय. आता सायलीला अर्जुनचं म्हणजे लहानपणीचं वाक्य आठवतं, ए भित्री भागूबाई असं तिला आठवत असतं. अर्जुन तसा मुद्दाम तिच्या समोर त्याच्या लहानपणीच्या गोष्टी बोलत असतो. अगं काय ग सायली, काय झालं तुला, बरं जाऊ दे सगळं, मला सांग बरं, तू अभ्यास केल्यावर तुला मधुभाऊ काय बक्षीस द्यायचे, तू खूप लहान होतीस ना तेव्हाच काही आठवतं का ग तुला. अगं मी लहान असताना मी आणि तन्वी चित्र काढायचो, आम्हाला डॅड शिकवायचे चित्र काढायला. आता तो असं सतत बडबड करतोय आणि सायलीला त्या लहानपणीच्या आठवणी आणखीन दाट होत जात आहेत. अर्जुन म्हणतो, तू कुठे शिकलीस ग सायली चित्र काढायला, का तुझ्या आईबाबांनी तुला शिकवलं, काय कुठे शिकलीस. आता तिला ते आवाज एवढे जोरजोरात ऐकायला येतात आणि जोरात एका क्षणाला आई म्हणून ती किंचाळते आणि कोसळते. ती आता जरा तिला ग्लानी आली आहे. आता अर्जुन घाबरतो आणि म्हणत असतो, पाणी आणा प्लीज, पाणी आणा. आजूबाजूच्या लोकांना तो मदत मागतो. सायलीला तो आता तोंडावर पाणी मारून जागा करायचा प्रयत्न करतो. उठ ग सायली, अगं काय झालं तुला, सायली अगं उठ ना. तिला आता एकदम चक्कर येते आणि भोवळून ती पडलेली असते अशी. आता अर्जुन तिला पाणी वगैरे पाजतो आणि ती फील बेटर करते. आता अर्जुन तिला विचारतोय, काय झालं, बरं वाटतंय ना आता. तिला शुद्ध आल्यावर ती थोडं पाणी पिते, पण तिला असं थकल्यासारखं फील होत असतं. असो, आता पुढचा सीन लगेच घेतलाय त्यांनी. प्रतिमा त्या प्रतापराव अस्मिता त्यांचा प्लॅन ऑन करताय, म्हणजे प्लॅन कल्पना को मनाव. आता या कल्पनाताई किचनमध्ये असतात बरं का. अस्मिता आणि प्रतापराव तिकडनं खाणाखुणा करतात प्रतिमात्याला. प्रतिमात्या बोल बोल आईशी बोल. मग प्रतिमात्या कल्पनाताईच्या जवळ जात म्हणतात, काय ग कल्पना, काही मदत करू का. त्यावर कल्पनाताई म्हणतात, अगं नको राहू दे प्रतिमा, अगं मला ना किचनमध्ये यायची संधीच मिळत नाही, आता मिळाली आहे तर थोड्या वेळ करते काम. त्यावर प्रतिमात्या म्हणतात, हो ना बाई, सायली फारच लाघवी मुलगी आहे ना, सगळं काम तीच करते ना आता. खरंच सायली गोडच आहे हं, आणि अगदी तुझ्यासारखीच. आता प्रतिमात्या असं बोलतात तेव्हा कल्पनाताईंना ते खटकत असतं. इकडे अस्मिता अशी उडी मारते की काय जिन्यावरनं अशी करतीये. प्रतापराव म्हणते, ए कुठे चालली आहेस अस्मिता. अस्मिता म्हणते, डॅड ऐकू नाही येते ना. प्रतापराव म्हणतात, गप्प बसी, तेच उभं राहून बघ. प्रतिमात्या आता मुद्दाम कल्पनाताईंना मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करतात चांगल्या दृष्टीने. त्या म्हणतात, तुला माहितीये कल्पना, अगं जेव्हा मी या घरात आले होते ना, सायली मला घेऊन आली होती, तेव्हा सायली माझ्याशी नेहमी गप्पा मारायची. कोणाबद्दल माहितीये. कल्पनाताई म्हणतात, कोणाबद्दल ग. त्यावर प्रतिमात्या म्हणतात, तुझ्याबद्दल. अगं सायली तुझं कौतुक करून थकत नव्हती. मला नेहमी सायली म्हणायची, माझी सासू माझी यशोदा आहे, तिने मला जन्म नसेल दिला, पण माझी सासू सख्या आईसारखी आहे, अगदी रेवतीसारखी. माझ्या सासूने या घरात आल्यापासून कधीच मला एकटं राहू दिलं नाही. माझी सासू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहते नेहमीच. नाही खरंच किती गप्पा मारायची ना सायली, पण आता मला वाटायलं की सायली माझ्याशी ना सगळं खोटंच बोलायची. आता या कल्पनाताई म्हणतात, का गं प्रतिमा असं का बोलतेस. त्यावर प्रतिमात्या म्हणतात, अगं तू आत्ता जशी वागतेस सायलीशी त्यावरून तर असं वाटत नाही की तू यशोदेसारखी आहेस. नाही म्हणजे आई कधी अशी मुलांवर राग धरत नाही ग, मुलांच्या चुका पोटात घालत असते. कल्पना, तू सायलीवर एवढा राग धरलायस, तेवढा राग एखादा माणूस आपल्या शत्रूवर पण नाही ठेवत ग. अगं खरं तर यशोदेला देवापेक्षा जास्ती भाग्यवान मानलं जातं. रक्ताचं नातं तर कोणीही जपतं ग, पण जी मनाचं नातं जपते ना तीच खरी आई. खरंच
अशी यशोदा मला परत या घरात दिसेल का? नाही ठीक आहे कल्पना, मला उत्तर देऊ नकोस. एकदा स्वतःला उत्तर दे, स्वतःलाच प्रश्न विचार. मग तुझ्या कदाचित लक्षात येईल की तू जिला एवढी माया लावलीस तिला तू स्वतःच पोरकच केलं ग. आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम कल्पनाताईंवर व्हायला लागलाय. प्रेक्षकांनो, काहीतरी पॉझिटिव्ह बदल आहे. कल्पनाताईंना आता रडू येतंय. त्यांना सायलीची आठवण येते आणि त्यांना आठवतं की खरंच सायलीवर मी किती माया करायची, ती माझ्यावर माया करायची. मी तर माझी माया पातळ केली, पण माझ्या सायलीने तिची माया कमी नाही होऊ दिली. प्रतिमा त्याने थोडक्यात पण सुंदर अशा शब्दामध्ये कल्पनाची कान उघडणी केली असं म्हणायला हरकत नाहीये. आता या कल्पनाताई सायलीच्या आठवणी आल्यामुळे रडायला लागल्यात. त्यांना त्यांचं रडू बाहेर काढायचंय, पण त्यांनी स्वतःचं रडू खूप असं पेशन्सली, संयमाने असं धरून ठेवलंय प्रतिमा आत्यासमोर. सुंदर सीन होता प्रेक्षकांनो हा, मला अतिशय आवडला. इकडे बघा, पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. आता अर्जुन म्हणतो, काय ग अगं ए सायली, असं काय झालं तुला? अचानक काय चक्कर आली ग? अगं पण किती छान गप्पा मारत होतो, मस्त मजेत होतो आणि असं काय चक्कर आली तुला? काय झालं काय अचानक? सायली म्हणते, काय माहिती आहो, मला काही कळलंच नाही. तुम्ही जेव्हा लहानपणीबद्दल बोलायला लागलात ना, तर मला वेगवेगळेच आवाज यायला लागले, भासच व्हायला लागले बघा विचित्र. एका लहान मुलीचा आवाज येत होता मला, काही कळेनसं झालं. ती कोणाला तरी हाका मारत होती, तिच्या आईला हाका मारत होती, तिच्या आईशी बोलत होती, एका छोट्या मुलाशी बोलत होती. अर्जुन म्हणतो, अगं कुठली लहान मुलगी? त्यावर सायली म्हणते, ते नाही माहिती मला, पण मला ना हे पहिल्यांदा नाही झालंय, मला नेहमीच असे भास होतात. अर्जुन म्हणतो, बर तू ना आता रिलॅक्स हो, आपण डॉक्टरांकडे जाऊयात का आता? सायली म्हणते, नको, मला ना नुसते भास होतात, थोडा होतो त्या भासांचा त्रास, पण बाकी मी बरी आहे, अगदी नॉर्मल आहे. अर्जुन म्हणतो, बरं घरी जाऊयात, तू आराम कर, आणि काही भास झालेच असे तर आपण पुन्हा डॉक्टरांशी बोलू. अश्विन सोबत बोलण्यात, हे सगळं डिस्कस करण्यात काही पॉइंटच नाहीये. मी एक काम करतो, डॉक्टर देशपांडे आहेत ना, आपण त्याच्याशी बोलूयात. सायली म्हणते, हो चालेल, चला. आता सायली पुढे निघाली अर्जुनच्या, बरं का. अर्जुन पण तिथेच बसलाय अजून आणि विचार करायला लागतो, सायलीला तिच्या लहानपणीबद्दल काही आठवत असेल का? नेमकं काय आठवत असेल बरं सायलीला? अर्जुन आता असा मनातच विचार करत असतो बरं का. सायली आता जरा पुढे जाते आणि मागे वळून बघते, अर्जुन अजून आलाच नाही सोबत. ती म्हणते, अहो चला ना, किती विचार करताय? एवढं विचार करण्यासारखं काही झालेलं नाहीये, आणि अहो मला बाईक नाही चालवता येत. अर्जुन आता गोड हसतो आणि आता सायलीच्या जवळ येतो. सायली आता त्याला निघता आठवण देते, अहो आपल्याला ना ती सरस्वती शाळा नाही का, तिथे त्याच्या बाजूला मेडिकल आहे बघा, तिथे थांबायचंय. अर्जुन म्हणतो, का ग, कोणाचं औषध घ्यायचंय? त्यावर सायली म्हणते, मला प्रतिमा आत्याचं औषधं घ्यायची आहेत. अर्जुन म्हणतो, पण आपल्या घरात सगळी औषधं डॅडच्या कंपनीतूनच येतात ना, मग वेगळ्या ठिकाणाहून का घ्यायची आहेत आत्याची औषधं? सायली म्हणते, अहो रविराज काका सांगत होते की त्यांची औषधं त्याच दुकानात मिळतात. अर्जुन म्हणतो, आलं लक्षात माझ्या. रविराज काकाला माहिती आहे, त्याने जर औषधाचे पैसे दिले तर डॅड जीव घेतील त्याचा. म्हणून रविराज काकाने ही शक्कल लढवली तर. बरं जाऊ दे, आता ना आपण घरी जाऊयात सायली, मी घरी गेल्यानंतर ऑर्डर करतो त्याच दुकानातून. सायली म्हणते, आता जाता घेऊयात ना? अर्जुन म्हणतो, नको, तुला आरामाची गरज आहे सध्या सायली, आपण लवकर घरी जाऊयात. आधी आपण घरी जाऊयात, मग मी त्याच दुकानातून प्रतिमात्याची औषधं मागवून घेतो, चालेल ना? सायली म्हणते, चालेल. आता दोघे जण निघालेत. शेवटी अर्जुनने सायलीला काही खाऊ घातलंच नाही बिचारीला बाहेर. असो, आठवण आली म्हणून सांगितलं. तर बघा आता या कल्पनाताई जरा डिस्टर्बच झाल्यात. आता प्रतिमात्या जे काही बोलल्या ते सगळं जरा त्यांच्या मनावर जास्तीच कोरल्या गेलंय. आता त्यांना सायलीची आठवण त्रास द्यायला लागली आहे. म्हणजे त्यांना वाईट वाटतंय की आतापर्यंत सायली किती चांगलं वागली आणि आपण तिच्याशी वाईटच वागत आलो. सगळ्या आत्तापर्यंतच्या आठवणी त्यांना आठवल्यात. म्हणजे पूर्णाजी बघा सुरुवातीला सायलीला त्रास द्यायच्या ना, नवीन लग्न झालं तेव्हा कल्पनाताई सायलीची बाजू घ्यायच्या. हे सगळं आठवत राहतंय त्यांना. मागच्या आठवणी आल्या की लगेच पूर्णाजीचा भास व्हायला लागतो प्रेक्षकांनो. असं वाटतच नाही पूर्णाजी आपल्यामध्ये नसतील, असं वाटतं कुठल्याही सीनमध्ये अचानक त्या दिसतील, नाही का? खरंच खूप मिस करतोय आपण पूर्णाजीला. आता ही सगळी पोकळी कदाचित काळच भरून काढेल. बघूयात पुढे काय घडतंय. तर प्रतापराव तिथे येतात आणि त्यांच्या लक्षात येतं की कल्पनाताई आता सायलीची आठवण काढतायत, असं ते मनात बोलतात. आता ते तिथे येऊन म्हणतात, काय ग ए कल्पना, अगं एवढा कसला विचार करतेस तू, आणि काही त्रास होतोय का तुला कल्पना?
कल्पनाताई म्हणतात, हो मला ना तुमच्या वागायचा खूप त्रास होतोय. आता खरं तर कल्पनाताईंना राग येतोय प्रतापरावांचा, कारण ते सायलीशी वाईट वागतात, पण त्यांना उघड उघड बोलता येत नाहीये. प्रतापराव म्हणतात, कशाचा राग येतोय माझा? अगं मी काय केलंय आता? त्यावर कल्पनाताई म्हणतात, तुम्ही ना पूर्वी असे नव्हता. तुम्ही किती दुखवता हो आता सगळ्यांना, तुमच्या का लक्षात येत नाही हे? प्रतापराव म्हणतात, अरे मी कोणाला दुखवलं आता? अच्छा अच्छा, बर बर, म्हणजे मी तुला पूर्वीसारखा वेळ देत नाही म्हणून चिडली आहेस का तू कल्पना? काय ग तू? अगं फॅक्टरीची कामं वाढली कल्पना, त्याला मी तरी काय करू? कल्पना ते म्हणतात, काहीतरीच काय, ह्या अशा तक्रारी करायला काय आपलं नवीन नवीन लग्न झालंय का? प्रतापराव म्हणतात, अगं मग तुझी काय तक्रार आहे? अच्छा अच्छा, म्हणजे मी पूर्वीसारखं तुझ्यावर प्रेम करत नाही असं वाटायला लागलं का तुला? वाटू शकतं म्हणा, कारण लग्नाला किती वर्ष झाली तरी बायकोला असं वाटतच असतं. त्यावर आता कल्पना ते पुन्हा मान वळवून घेतात. प्रतापराव म्हणतात, अरे हे पण नाही वाटत आहे का तुला? मग काय बरं कारण असेल तुझ्या चिडायचं? हा, मी तुझ्यासाठी फुलं आणली नाही खूप दिवसापासून म्हणून चिडली आहेस का तू कल्पना? कल्पना ते चिडतात आणि म्हणतात, ओ तुम्हाला सगळं कळतंय माझ्या मनात काय चाललंय? तुम्ही उगाचच वेड पांगडून पेडगावला जाऊ नका. शिबाई तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये असं म्हणून आता कल्पनाताई वैतागून निघून जातात. प्रतापराव आता मनाशीच बोलतात, कल्पना तुझ्या मनात काय चाललंय हे मला बरोबर कळतंय. सायलीवर मी चिडलो म्हणून तुला राग येतोय ना माझा? चांगलंय, तुझ्यातला चांगुलपणा असाच आता बाहेर येऊ देत असं प्रतापराव मनाशीच बोलतात. आता पुढच्या सीन मध्ये बघा, पुढचा सीन रविराज आणि सुमनचा दाखवलाय. सुमन म्हणते, भाऊजी तुम्ही मुंबईला जायला निघालात का? तुम्ही परत कधी येणार आहात? रविराज म्हणतात, अगं जाणार होतो मी मुंबईला, पण माझी मुंबईची मीटिंग कॅन्सल झाली आहे, मी चाललोय आता सुभेदारांकडे. मग सुमन म्हणते, अय्या हो का? मग भाऊजी मला वाटेत मार्केटमध्ये सोडाल का? मला ना आठवडाभरांची भाजी घ्यायची आहे. त्यावरती रविराज म्हणतात, तू कशाला चालली आहेस सुमन मार्केटमध्ये? चैताली जाईल ना. त्यावर सुमन म्हणते, अहो ती कोकणात गेली आहे गणपतीसाठी, आता ती अनंत चतुर्दशी नंतरच येणार. एरवी सगळी कामं वहिनी करतात ही, पण आता त्या नाही आहेत तर मलाच हे सगळं मॅनेज करावं लागेल ना. त्यावर रविराज म्हणतात, अगं सुमन तिला तिचं माहेर पण बघू दे आता मनसोक्त, चल मी येतो तुझ्या बरोबर. आणि आता सुमन आणि रविराज निघालेत बाजारात जायला. तर बघा आता इकडे अश्विन आणि प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया अशी माणसासारखीच बसली आहे बरं का दवाखान्यात, अशी मस्त डोक्याला हात टेकून बसलेली असते ती. तेवढ्यात अश्विन येतो, मग पटकन तिचे हात असे खाली घेते ती. मग आता ते सिक्युरिटी गार्ड म्हणजे त्या कॉन्स्टेबल बाई आहेत ना दारात, अश्विन आल्या आल्या त्यांना म्हणतो, ताई तुम्ही जरा बाहेर थांबाल का 2 मिनिटं? मग त्या बिचाऱ्या बाहेर जातात. आता लगेच प्रिया म्हणते, आला का रे अश्विन? बरं झालं, तुझीच वाट बघत होते मी. ए बस ना रे अश्विन. अरे मला ना मस्त भूक लागली आहे बरं का अश्विन, तू घरचं जेवण आणणार होतास ना, अरे त्याच विचाराने मला भूक लागली रे. अश्विन म्हणतो, चला तुला भूक लागते म्हणजे तुझी तब्येत सुधारते तर जेवणाचं घेऊयात का? आता लगेच बरं काही नाटक करायला लागते. तो म्हणतो ना तब्येत सुधारतीये, लगेच म्हणते, हो अरे तब्येत सुधारतीये, तशी लगेच कणायला लागते आणि म्हणते, सकाळी ना जरा गरगरायला लागलं होतं बघ अश्विन. अश्विन म्हणतो, हरकत नाही, आता जेवण कर म्हणजे छान वाटेल तुला, घेऊयात का जेवणाचं? आता बघा त्याने पार्सल आणले हॉटेलमधनं. आता ही आधीच मुद्दाम म्हणते, कुणी भरला रे डब्बा? सायलीने भरला का विमलताईने भरला? अश्विन आता नुसता बघतो बरं का तिच्याकडे. प्रिया आता ते पार्सल पाहते आणि म्हणते, हे काय रे अश्विन? अरे तू घरून आणणार होतास ना जेवण, तू हॉटेलमधनं का आणलंस जेवण? अश्विन म्हणतो, हो हे जेवण मी बाहेरूनच आणलंय. प्रिया म्हणते, का असं का? अश्विन म्हणतो, इथून पुढे तुझ्यासाठी काही डब्बा वगैरे येणार नाही, कारण सायलीने तुला जेवण देण्यासाठी साफ नकार दिलाय. प्रिया लगेच म्हणते, काय? म्हणजे हिला हिची रियालिटी कळली आहे की आता हिची काहीही लायकी राहिलेली नाहीये सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरी. असो, पुढचा सीन पुन्हा सुभेदारांचा दाखवला. अर्जुन आणि सायली घरी आलेत बिचारे काहीही न खाता पिता. त्यावर आता अस्मिता आल्या आल्या ड्रामा चालू करते आणि म्हणते, विमल ए विमल, काय ग तुला आता पुन्हा उंडारायला जायचंय का बाहेर? का भटकायला बाहेर जायचंय का तुला? घरची कामं करायची की नाही? आता अर्जुनला कळे ना हिने आल्या आल्या का बरं असं चालू केलं. विमल म्हणते, असं काय बोलता अस्मिता ताई? अहो मी तर केव्हाची कामच करते ना. अस्मिताचा पोपट होतो. अस्मिता म्हणते, ए काय ग विमल, उलट उत्तर देणार आहेस का मला? प्रतिमात्या म्हणतात, अगं अस्मिता कशाला चिडतेस? अस्मिता म्हणते, अगं प्रतिमात्या तुला बोलून काही उपयोग नाहीये, तू त्या सायलीचीच बाजू घेणार ग. बघ आता ही सायली भटकायला गेली बाहेर तर घरातली सगळी कामं मला करावी लागताय ना. अर्जुन हसायला लागतो. आता तेवढ्यात कल्पना तर येतात तिथे आणि म्हणतात, हो का? काय ग अस्मिता, अशी कुठली कामं केलीत ग तू केव्हाची? अस्मिता म्हणते, हा ते करणारच होते कामं मी,
ते मी विमलला सांगत होते की तांबा पितळाची भांडी आण, ती घासता येतील ना मग उद्यासाठी. त्यावर लगेच सायली म्हणते मी आणते हं अस्मिताताई, पटकन भांडी आणते. विमल म्हणते थांबा अस्मिताताई मी आणते. कल्पनाताई म्हणते थांबा जरा, कोणाला कुठेही जायची गरज नाहीये. काय गे अस्मिता, आपण गणपतीच्या वेळेला काय तांबा पितळाची भांडी वापरतो का? अस्मिता म्हणते नाही वापरत का? हिला काही माहिती नाही तरी आपलं बिचारी अंधारात दगड. कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात नाही वापरत ना, आपण चांदीची भांडी वापरतो गणपतीच्या वेळेला, आणि कालच हिने ती लख्ख करून ठेवून दिली आहेत. आता अस्मिताचा पचका झालाय, तिला पुढे काही बोलताही येईना. प्रतापराव आणि अर्जुन आता हसायला लागतात आणि प्रतिमा आत्या त्यांच्याकडे बघत राहतात. इकडे प्रियाचा ड्रामा सुरू होऊन जातो. प्रिया आता ते पार्सल पाहते. कसं असतं ना शेवटी प्रेक्षकांनो, घरचं जेवण ते घरचं जेवण आहे. जेव्हा घरी होती तेव्हा नाटकं करत होती घरचं खायला, आता खायला भेटत नाही तेव्हा बरोबर मागू लागली घरचं जेवण दे म्हणून. प्रिया म्हणते अश्विनला, अरे कशी रे अश्विन, ही माझी बालमैत्रीण आहे ना सायली, आणि माझी सख्खी जाऊ आहे तरी अशी वागते. आई काही बोलल्या का रे तिला? मग आता अश्विन म्हणतो मम्मा तर गप्पच होती, मम्मा काहीच बोलली नाही, आणि डॅड बोलले की तुला या घरातून कुठलीच मदत मिळणार नाहीये. सॉरी ग तन्वी, पण मला आता लाज वाटायला लागली की मी त्या घरात जन्माला आलो. कशी माणसं आहेत, माणुसकी सोडली आहे त्यांनी. लगेच प्रिया म्हणते असं का बोलतो रे अश्विन, जाऊ दे, माझं चुकलं म्हणून ते अशी वागतायत रे. आपल्या घरातली माणसं मनाने खूप चांगली आहेत, असं नको बोलूस रे अश्विन त्यांना. लगेच अश्विनला वाटतं आपली बायको काय बापरे बापरे चांगली आहे. लगेच अश्विन म्हणतो अगं तन्वी, तू न खूप चांगली आहेस, तू काय घरच्यांची बाजू घेतेस ग, कमाल आहे तुझी. जाऊ दे, आता मला न कोणाचाच विचार करायचा नाहीये, तू जेव बरं, जेवण सगळं गार होऊन जाईल, जेव पटकन. प्रिया म्हणते नको अश्विन, माझी काही इच्छा नाहीये जेवायची. अश्विन म्हणतो थांब मी भरवू का तुला, चल खाऊन घे बरं आता तन्वी. आता लगेच ही नाटकं करते, नको रे अश्विन, मला खरंच हे जेवण नको आहे. अश्विन म्हणतो अगं जेवल्याशिवाय तुला ताकद कशी येईल, चल खा, पटकन खा म्हणलं ना. आता तिने एक घास खाल्लाय, पण आता ती मनात विचार करते, म्हणजे ही बिंडोक सायली आता माझ्या विरोधात गेली तर माझ्या बाबतीत साधी माणुसकी पण दाखवे ना आता कोणी. हे सुभेदार आणि किल्लेदारच्या घरात मी जे कमवलं ना ते सगळं घालवून बसले मी आता यामुळे. आता कसं ते परत मिळवणार मी, असं ती मनाशीच विचार करत असते. पुढे पुन्हा सुभेदारांच्या घरचं सीन दाखवला. आता अस्मिता मुद्दाम जवळ आणते बरं का कल्पनाताईंना. आता काय बोलते बघा ती. अस्मिता म्हणते काय ग मम्मा, म्हणजे सायलीने सगळी कामं केली पण मी तिला बोलले म्हणून तुला राग आला का ग मम्मा? मग आता कल्पनाताई म्हणतात नाही नाही, मला काही राग आलेला नाहीये, अजिबात नाही. मला ते माई मावशींना फोन करायला जायचं, मी आलोच. आता ते विषय टाळत असतात मुद्दाम. अर्जुन म्हणतो अगं मम्मा माझा फोन देऊ का तुला, कशाला वर जात बसतेस? प्रतापराव म्हणतात कल्पना तुझा फोन खाली आणून देऊ का मी? कल्पनाताई म्हणतात काही नको, काही गरज नाहीये. आता असं म्हणून त्या लगेच तिथून निघून जातात. त्यांना असं कसं तरी होतं ना, लगेच त्यांची हार होती असं बघून इगो हर्ट होतोय त्यांचा. लगेच आता अस्मिता म्हणते ए सायली, आता भांडी घासायची नाही म्हणून वर जाऊन ताणून देऊ नकोस, झाली ना तुमची डेट, आता माझ्यासाठी काहीतरी खायला कर जा. मग सायली म्हणते बरं अस्मिताताई, हातपाय धुते आणि आलेच. असं म्हणून सायली आता बेडरूममध्ये निघून जाते आणि हे सगळे बामट्यासारखे एकमेकांकडे पाहायला लागतात. म्हणजे यांना मजा येते, यांचा प्लॅन वर्क होतोय. आणि मंडळी एपिसोड इथे समाप्त झालाय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत सायलीला कळतं की प्रतिमा आत्याच्या गोळ्या बदलल्या गेल्यात. त्या डॉक्टर श्रद्धा तिथे आल्यात, त्यांनी सांगितलं की ह्या ज्या गोळ्या त्यांना दिल्या जात आहेत यामुळे मेंदू खराब होऊ शकतो. आता हे सगळं ऐकल्यावर रविराज सांगतात की हो, तन्वीच देत होती आतापर्यंत प्रतिमाला गोळ्या. आणि मग सायली चिडते आणि डायरेक्ट प्रियाकडे जाते आणि तिला जाब विचारते, काय ग प्रिया, का वागलीस असं, मला उत्तर दे, तू प्रतिमा आत्याच्या गोळ्या का बदलल्यास प्रिया? प्रतिमा आत्याचा मेंदू खराब व्हावा म्हणून तू हे सगळं करत होतीस ना प्रिया, उत्तर दे मला, तू हे सगळं का करत होतीस? सायली सोबत तिथे अर्जुन सुद्धा उभा आहे प्रेक्षकांनो. आता बघूयात प्रिया सायलीला काय उत्तर देते. आणि मंडळी आज लग्नानंतरचा रिव्ह्यू देत नाहीये आज आमच्या बाप्पाचं विसर्जन असतं 3-4 वाजता, त्यामुळे भरपूर तयारी करायची आहे. आय होप माझ्या मैत्रिणी मला समजून घेतील. तर भेटूयात मंडळी उद्या, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. आमच्या बाप्पाच्या विसर्जनाचे काही फोटो मी नक्की पोस्ट करेल आपल्या चॅनलवर, नक्की बघायला विसरू नका. आमचा बाप्पा 1.5 दिवसाचा असतो मंडळी, त्यामुळे आज बाप्पाचं विसर्जन करावंच लागतं. बाप्पा आला आला आणि गेला गेला
असं होतं. खरं तर करमत नाही, पण एवढी धूम असते ना 1.5 दिवस की विचारू नका. आज विसर्जन आहे आणि बरीच मोठी पूजा असते. नक्की तुम्हाला फोटो टाकते, बघा. आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. उद्या नक्की देईल लग्नानंतरचा रिव्ह्यू, आज नाही देणार, प्लीज मला समजून घ्या. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. आजच्या आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं. धन्यवाद.